झी 24 तास आयोजित स्मार्ट वुमेन शोची दुसरी परिषद डोंबिवलीत पार पडली। परिषदेमध्ये व्रतवैकल्य आणि आधुनिकता या विषयावर चर्चा झाली। या चर्चेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सुचिता सावंत, जय मल्हार फेम अभिनेत्री ईशा केसकर आणि ज्ञानप्रबोधिनीच्या डोंबिवली शाखा प्रमुख सुचिता वर्तक सहभागी झाल्या होत्या। यावेळी परंपरेनुसार व्रतवैकल्य आधुनिक काळात किती महत्त्वाचे आहेत यावर विचारमंथन झालं। प्रत्येक व्रतवैकल्याच्या मागे आरोग्याच्या दृष्टीने, व्यावहारिक दृष्टीने शास्त्र असतं असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं। या परिसंवादाला डोंबिवलीकरांनीही चांगला प्रतिसाद दिला। का म्हणून करता म्हणजे पहिल्यापासून जे प्रत्येक घरात होतं एक संस्कार ते माझ्यावरही झाले, पण हा माझी चॉईस होती की मी देवावर विश्वास ठेवायचा का नाही। कारण एक तर माझ्या पिढीसाठी हा सगळा एक मोठा बिझनेस आहे। म्हणजे मी जन्माला आल्यानंतर देवळांच्या बाहेर 100 दुकानं बघितलीत। मी कधी एक सुंदर देऊळ त्याच्यात म्हणजे त्याचं इतकं व्यावसायीकरण करून टाकलंय, सो कमर्शियलाइज्ड। मग माझा देव कोण आहे, माझ्यासाठी मी देव कसा शोधायचा, हा खूप मोठा चॅलेंज होता। पण मे बी त्यांच्या एक वेळ शिकवणीमुळे किंवा ह्याच्यामुळे किंवा मला जे फ्रीडम त्यांनी दिलं विचारांचं, त्याच्यामुळे मी माझा देव शोधू शकले। आणि तेव्हा मला असं जाणवलं की उपास आणि व्रत किंवा त्या मागे ज्या काकू म्हणल्या की आपलं कर्म हे आपली सगळ्यात मोठी उपासना आहे आणि ती आपल्याला कदाचित देवापाशी नेते। जे काम तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी करता त्याला मी पूजा मानते खरं तर। ही फास्ट फूडच्या जमान्यातली आहे, तर आधुनिक व्रत मी असं सांगेन की तुम्ही एक दिवस म्हणजे दर महिन्यातला किंवा आठवड्यातला एक दिवस बाहेरचा कुठलाही पदार्थ खाणार नाही किंवा रेडीमेड कुठलंही फूड खाणार नाही, तर घरी बनवूनच पदार्थ खाऊ असं तुम्ही व्रत करू शकता। हे आधुनिक व्रत झालं असं म्हणता येईल। किंवा आता आपण म्हणतो की प्रत्येक म्हणजे हे झालेलं आहे की कॉम्प्युटर, आपला मोबाईल, हे म्हणजे प्रत्येक ह्याला ॲडिक्ट झालेली आहे ही पिढी। तर एक दिवस तुम्ही ह्या कशाचाही वापर किंवा 1 तास तरी निदान किंवा 2 तास असं तुम्ही हे व्रत म्हणजे हा उपवास असा तुम्ही करू शकता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।